श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज सोमवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे कारण आज आहे शरद पौर्णिमा. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आपण आपल्या शरद पौर्णिमेला चंद्राच्या दर्शनासाठी उत्सुक झालेलो आहोत. आज खरं तर ना महालक्ष्मी विष्णू देवासाठी हा विशेष दिवस आहे. आज चंद्रमा आपल्यासाठी खूप काही घेऊन येतं आणि हा चंद्रमा म्हणजे आपली आई असते. आपण न्यूमरोलॉजीमध्ये 2 नंबरला चंद्रमा म्हणतो आणि चंद्रमा आपल्या कुंडलीमध्ये चांगला असणं म्हणजे आपला बिझनेस आणि आपली प्रगती होते. चंद्रमा आपल्याला एक चांगला ऑपॉर्च्युनिटी देतं. चंद्रमा आपल्याला एक चांगला बिझनेस तो पैसा देतो आणि प्रसिद्धी देतो. चंद्रमा एक शांत असा ग्रह आहे. त्याचप्रमाणे प्रेमळ आहे, इमोशनल आहे आणि तो फार लोकांना जवळीक आणण्याचा प्रयत्न करतो असा चंद्रमा असतो. परंतु काही वेळेला चंद्रमामध्ये दुसरे ग्रह अडचणीत आले की चंद्रमा डाऊन होतो आणि तो इमोशनल असल्यामुळे तो मानसिक बौद्धिकसाठी सुद्धा त्याचा दुरुपयोग केला जातो. परंतु आजचा शरद पौर्णिमा आहे. आज मोठासा चंद्र आपल्याला बघायला मिळणार आहे रात्री. आज विशेष आहे खीर. महालक्ष्मीला फार आवडते आणि आज आपण खीर बनवायची आहे छानपैकी. त्याच्यामध्ये हिरवीगार अशी इलायची घालायची आहे आणि ती बनवलेली खीर चंद्राच्या किरणं पडावे अशा ठिकाणी ठेवायची आहे. ऑफकोर्स त्याच्यावर काहीतरी तुम्ही पातळ कपडा किंवा एखादी जाळी वगैरे ठेवा ज्याच्याने डस्ट वगैरे जाऊ नये, मच्छर वगैरे पडू नये म्हणून. आणि ती तुम्ही चंद्राची पूर्ण किरण त्याच्यावर पडू द्या आणि त्याच्यानंतर ती खीर तुम्ही रात्री खा किंवा ती फ्रिजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रसादामध्ये खा. ही खीर इतकी छान होते की त्याच्यात गेलेली जी किरणं आहेत चंद्राची त्याच्याने आपल्या मनोकामना आपल्या मॅनिफेस्ट कंप्लीट होण्यास पूर्ण होते. चंद्राकडे बघून तुम्ही मॅनिफेस्ट करा तुम्हाला काय हवं आहे आणि त्याच्याबद्दल. त्याचप्रमाणे चंद्राला तुम्ही पूर्णपणे आपला इच्छा सांगा. त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करायचा आहे. चंद्रही तुम्हाला त्याप्रमाणे मदत करणारच आहे. आज आहे ना शरद पौर्णिमा म्हटलं की काही ठिकाणी गरबा असतो, काही ठिकाणी मसाले दुधाची छोटीशी पार्टी असते. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही बांद्रा गव्हर्मेंट कॉलनीमध्ये राहत होतो आणि तिथे आम्ही शरद पौर्णिमेला दूध आणि भेळ असा आमचा कार्यक्रम असायचा. कधी कधी आम्ही जुहू चौपाटीलासुद्धा जायचो आणि तिथेसुद्धा आम्ही भेळ आणि दुधाचा कार्यक्रम करायचो. तर आताचं युग बदललेलं आहे परंतु आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये हा कार्यक्रम नक्कीच होत असेल आणि करतही असाल. तर अशा प्रकारे आज शरद पौर्णिमा साजरी करायची आहे. काही नाही जमलं तर खूप काही अडचण असेल आणि काही जमलं नाही तर छोट्याशा वाटीमध्ये तुम्ही दूध घ्या, त्याच्यात हिरवी इलायची घाला आणि चंद्राला दाखवा आणि दुसऱ्या दिवशी ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही प्रसाद म्हणून घ्या किंवा तिथेच तुम्ही पिऊन घ्या आणि सगळ्यांना वाटा. अशा प्रकारे तुम्ही एकदम साध्या पद्धतीने सुद्धा चंद्राचं ग्रहण करू शकता. चंद्राच्या रोशनीमध्ये तुम्ही थोड्या वेळ बसा, स्वतःचं मॅनिफेस्ट करा. चंद्राची जी किरणं आहे आपल्याला पूर्णपणे शरीरावर आली पाहिजे. जर तुम्ही काही स्टोन्स वगैरे घालत असाल तर ते स्टोन्स तुम्ही चंद्राला एका भांड्यामध्ये ठेवून चंद्राच्या किरणात दाखवा. त्याच्याने त्यांची म्हणजे ते पूर्ण चलित होतात अशा आणि चार्ज होतात असं म्हणता येईल आपल्याला आणि ते नॅचरल चार्ज आहे त्याच्यामुळे खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे आज शरद पौर्णिमा साजरी करा. श्री स्वामी समर्थ.